महाराष्ट्रात थाटामाटात गौराईंचं आगमन झालंय. तसंच आमच्या पाचकळशांकडे म्हणजेच मूळ मुंबईकर SKP यांच्याकडे सुद्धा गौरी अनोख्या पद्धतीत आल्या. आता आमच्या गौरीची अनोखी पद्धत म्हणजे आमच्या गौरी या तेरड्याच्याच असतात आणि त्यांना मुखवटे वेगवेगळ्या पद्धतीचे लावले जातात. आता हे तेरडे सुद्धा विषम संकेत असतात बरं, म्हणजे 7, 11, 21 चे दागिने सुद्धा पारंपरिक पद्धतीने बनवलेले असतात. आता या सगळ्यामध्ये लक्षवेधी ठरतो तो या गौरीला दाखवला जाणारा नॉनव्हेजचा नैवेद्य. आता तुम्हाला प्रश्न पडेल की गौर म्हणजे पार्वतीचं रूप, मग तिला नॉनव्हेज बरं कसं चालतं? तर त्यामागे सुद्धा गोष्ट आहे. गौर येते ती पार्वतीच्या रूपात आणि तिच्यासोबत दानव सुद्धा येतात आणि त्यांच्यासाठीच हा नॉनव्हेजचा नैवेद्य. त्याचसोबत अनेक घरात एक छोटासा मद्याचा म्हणजे दारूचा ग्लास सुद्धा ठेवला जातो. तिला चंदन आणि हळदीच्या पावलांनी घरात आणलं जातं. घरभर ती पावलं उमटवतात. ती गौर आणायला एक मल्हारी लागतो आणि ती चालवायला एक सवाशीण. नॉनव्हेजच्या ताटात 5 पदार्थ असतातच, ते म्हणजे चिंबोरी, खेकडा, मटण, गाठ्या, कोलंबी, अळूच्या बनवलेल्या, फिश फ्राय, अंडे जे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं. त्या बाजूला एक पांढरा माठ म्हणजे शंकरोबा ठेवला जातो. त्यात तांदूळ भरले जातात. त्याचे नंतर मोदक केले जातात. तारी सुद्धा ठेवतात जो तिला परत न्यायला आलेला असतो. आसरा सुद्धा काढल्या जातात 7 किंवा 9. तिला जो घेऊन येतो त्या मल्हारीची सुद्धा मान देऊन आरती केली जाते. गौर जायला निघते तेव्हा पुन्हा एकदा हळदी आणि चंदनाची पावलं काढली जातात जी बाहेर जाणारी असते. आधी गौर निघते आणि नंतर बाप्पा निघतो. गौर 3दा मागे वळून पाहते आणि नंतर परत मागे वळायचं नसतं, तिला थेट विसर्जनासाठी घेऊन जातात. पाचकळशांची ही पद्धत तुम्हाला माहिती होती का? नक्की सांगा. पुन्हा भेटूच.